तमाम बदलापूरकरांचं मनपूर्वक स्वागत करते। नमस्कार, मी मोहिनी जाधव, आपले बदलापूरमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत। तमाम बदलापूरकरांना, आपल्या बदलापूरच्या दर्शकांना आपल्या बदलापूरच्या वतीनं दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा। आपण बघतोय बदलापूरकरांनी येत्या काही महिन्यात खूप असे कठीण प्रसंग अनुभवलेले आहेत, कटू आठवणी आहेत आणि त्यावर मात करत आता आपण एक दिवाळीचा सण जो आहे तो आनंदाने साजरा करतोय। त्यामुळे प्रत्येकाला ही दिवाळी आनंदाची, भरभराटीची, सुख समृद्धीची जाओ ही प्रथमतः ईश्वर चरणी प्रार्थना करते आणि याच अनुषंगाने या लाईव्हला सुरुवात करते। अनेकांचे प्रश्न होते की मोहिनी जाधव कुठे आहेत? नक्कीच मी आपल्या या माध्यमातून आपल्या समोर येत राहणार आहे। बदलापुरातल्या प्रत्येक समस्या, बदलापुरातील प्रत्येक प्रश्न हे आपल्या समोर मांडण्याचा प्रामाणिक प्रयत्न मी आजपर्यंत करत आलेले आहे, यापुढेही करत राहणार आहे। सत्याच्या बाजूने मी नेहमी उभी असते आणि त्याच बाजूने मी आयुष्यभर उभी राहणार आहे। तुम्ही जे प्रेम देताय, तुम्ही जो विश्वास दाखवताय तो कायम असाच ठेवा। आज दिवाळीच्या निमित्तानं मी बदलापूर पश्चिम या ठिकाणी राजलक्ष्मी अपार्टमेंट या ठिकाणी आलेले आहे। किल्ल्यांची आपण भेट घेतोय। बदलापूर शहराला किल्ल्यांची जी परंपरा आहे ती खूप सुंदर अशी परंपरा लाभलेली आहे। महाराष्ट्राची सगळ्यात महत्वाची जी परंपरा आहे, महाराष्ट्र ज्या छत्रपती शिवाजी महाराजांनी महाराष्ट्र घडवला त्यांची एक आठवण म्हणून, त्यांनी केलेल्या पराक्रमाची एक आठवण आणि त्यांचा इतिहास जिवंत ठेवण्यासाठी दिवाळीच्या सणात आपले किल्ले बांधणी केली जाते। आणि आज आपण आता याच राजलक्ष्मी सोसायटीमध्ये जो बांधण्यात आलेले किल्ले आहेत ते बघतोय। या ठिकाणी या सोसायटीमध्ये राहणारे जे छोटे छोटे मावळे आहेत त्यांनी हा खूप सुंदर असा पन्हाळागड हा उभा केलेला आहे। त्याचबरोबर पावनखिंड ही देखील दाखवण्याचा प्रामाणिक प्रयत्न केलेला आहे। पावनखिंडला जो इतिहास आहे, जो काही थरारक इतिहास आहे तो तमाम महाराष्ट्रीयन, तमाम मराठी माणसाच्या अंगावर काटा आणणारा इतिहास आहे। आपण आजपर्यंत तो इतिहास वाचलेला आहे आणि चित्रपटाच्या माध्यमातून तो अनुभवलेला देखील आहे। आणि हाच जो थरार आहे तो ही मुलं देखील आपल्या शब्दांमधून दाखवणार आहेत। मात्र त्यांची ही जी कला आहे त्याची कुठेतरी त्याचं खरंच मनापासून कौतुक करावं तेवढं थोडं आहे। सुंदर असा पन्हाळागड आहे जो त्या छोट्या छोट्या मावळ्यांनी उभा केलेला आहे। अगदी बारकाईनं सगळा अभ्यास करत हे किल्ले त्यांनी उभारलेले आहेत। अर्थात त्यांना त्यांच्या कुटुंबातील मोठ्यांची साथ आणि त्यांचा जो सहकार्य आहे ते लाभलेलं आहे। आपण या सगळ्या छोट्या मावळ्यांसोबत बोलणार आहोत ज्यांनी या सगळ्या प्रक्रियेत महत्वाची भूमिका बजावलेली आहे। सगळे आपल्या सोबत आहेत या ठिकाणी। सर्वप्रथम काय सांगशील या किल्ल्याविषयी? तुम्ही खूप छोट्या छोट्या मावळ्यांनी हा किल्ला उभा केलेला आहे, काय सांगणार आहे त्याबद्दल? मी शर्वरी संतोष आमरे। हा पन्हाळगड हा किल्ला इथे माझ्या सर्व मित्रांनी बनवलेला आहे आणि सोबतच पावनखिंड देखील बनवली आहे। पावनखिंड आधी घोडखिंड होती आणि ती पावनखिंड कशी झाली ह्याचा इतिहास माझे सगळे मित्र इथे सांगणार आहेत। नक्कीच। या ठिकाणी छोटीशी शिवरायांच्या काळातली छोटीशी असं मावळा म्हणू शकतो आपण, छोटीशी, आपलं नाव काय तुझं? माझं नाव अत्रिजा अनुप गांगुली आहे। अच्छा, तू काय सांगणार आहेस बाळा? तू किल्ला उभं करण्यात तू खूप परिश्रम घेतलेलेस, मेहनत घेतलेलीस, काय सांगशील? मी शिवगर्जना आणि किल्ल्याच्या बद्दल सांगणार। बर, सांग। प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावंत सिंहासनाधीश्वर महाराजाधिराज श्रीमंत श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज की जय। पन्हाळा हा किल्ला महाराष्ट्रातील कोल्हापूर पासून 20 किलोमीटर अंतरावर आहे। हा किल्ला सह्याद्रीच्या पर्वत रांगेमध्ये आहे। हा किल्ला गिरिदुर्ग प्रकारात मोडतो व त्याची उंची समुद्र सपाटी 4040 किलोमीटर 40 फूट इतकी आहे। हा पन्हाळा किल्ला इसवी सन 1178 ते 1209 मध्ये शिलाहार शासक भोजांनी बांधला होता। पन्हाळा किल्ल्याला 1200 वर्षांचा इतिहास आहे। ह्या छोटीचं कौतुक करावं तेवढं थोडं आहे। तू कितवीत आहेस? चौथीला आहेस।
चौथीत शिकणारी आहे. खूप सुंदररित्या तिनं हा इतिहास सांगितलेला आहे. त्यानंतर छोटा मावळा आहे आपल्यासोबत, तोही बोलणार आहे. तुझं नाव काय बाळा? माझं अथांग आदिनाथ भोसले. काय सांगशील मी किल्ल्याच्या? थोडीशी माहिती सांगणार आहे. पन्हाळ्याला वेढा पडला होता व शिवाजी महाराज सिद्धी जोहरच्या वेळख्यात सापडले होते. पण अखंड स्वराज्यावर चिंतेचे सावट पसरले होते. बाजीप्रभू आणि त्यांचे कडवे मावळे शिवाजी महाराज सोबत होते, पण सिद्धी जोहर तेवढाच कडवा प्रतिस्पर्धी होता. 6 महिने होऊन गेले पण वेढा उठण्याचे नाव नव्हते. किल्ल्यावरची रसदही संपत आली होती, पण मावळ्यांनी सिद्धी जोहरला 1 इंच पण पुढे येऊन दिले नव्हते. शिवाजी महाराजांनी युक्ती केली आणि सिद्धी जोहरकडे भेटवस्तू पाठवण्यात आल्या. सिद्धी जोहरकडे खोट्या मैत्रीचा हात पुढे करण्यात आला. सिद्धी जोहर चक्राला व त्याच्यावरती विचार करू लागला, त्यामुळे त्याच्या वेड्यावरती थोडे दुर्लक्ष होत झाले. म्हणून शिवाजी महाराजांनी त्याचा फायदा उचलायचा असे ठरवले. शिवाजी महाराजांनी दिवस ठरवला अमावस्येचा, गड उतरायचा मिट्ट काळोखात, मशालाही जळवायची नाही कारण त्याने शत्रूला चाहूल पडेल. तू कितवीत आहेस? मी 7वीत आहे. आणि कोणत्या शाळेत जातोस? मी एरसन इंग्लिश स्कूल. मी शाळेचं नाव मुद्दामच विचारलं कारण इंग्रजी माध्यमात शिकणारा मुलगा आहे, मात्र त्याचं मराठी भाषेवर इतकं चांगलं प्रभुत्व आहे. त्यानं खूप सुंदर मराठी भाषेत हा इतिहास जो आहे तो तमाम आपल्या बदलापूरच्या दर्शकांना सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. आपल्या बदलापूरचं माध्यमच असं आहे की आपण तळागाळातल्या प्रत्येक ठिकाणी जाऊन आपल्या छोट्या छोट्यांपासून अगदी मोठ्यांपर्यंत सगळ्यांच्या कलांना वाव देण्याचा प्रयत्न या ठिकाणी या माध्यमातून करत आहोत. आणि कुठेतरी या छोट्या मावळ्यांना या प्रसिद्धी माध्यमावर झळकण्याची संधी ही आपल्या बदलापूरच्या माध्यमातून आपण देतोय. आणि या मुलांचं कौतुक करावं तेवढं थोडं आहे. जसं मी पुन्हा सांगितलं, इंग्रजी माध्यमात शिकणारी मुलं आहेत, मात्र महाराष्ट्राची परंपरा ते विसरलेले नाहीयेत. महाराष्ट्राची परंपरा जिवंत ठेवण्यासाठी अथंग प्रयत्न करून त्यांनी हा किल्ला आणि ही पावनखिंड उभारलेली आहे आणि त्याचीच माहिती ही मुलं देत आहेत. आपण अजून मावळे आहेत त्यांच्याशी पण बोलणार आहोत. बाळा, तुझं नाव काय? नैतिक विकास केलं. तू काय सांगणार आहेस माहिती? मी पण थोडी माहिती सांगणार आहे. बाजीप्रभू आणि बांदल सेना गड उतरायचे ठरवले, पण सिद्धीची लोकांना चाहूल लागली तर म्हणूनच त्यांना फसवण्यासाठी महाराजांसारखा दिसणारा हुबेहूब व्यक्ती शिवाकाशी याला दुसऱ्या रस्त्याने पळण्यास सांगितले आले. तेव्हा शिवाकाशी म्हणाले, राजे, माझं भाग्य किती बघता, माझ्या आईबापाची पुण्याई किती बघता. राजे, जेव्हा ही कापडा माझ्या अंगाला लागली ना तेव्हाच हा शिवाकाशी मेला. आता उरला तो तुमचा आत्मा फगस्त. महाराज आणि सोबत बाजीप्रभू देशपांडे आणि बांदल सेना निघाली आणि इकडे शिवाकाशी पकडला गेला. मिट्ट काळोखात तुफान पावसात सेना गड उतरत होती, पण सेनाकडे चपल्या नव्हत्या, कारण चपल्यांचा आवाज झाला असता तर सिद्धीची माणसं सावधान झाली असती. आता शिवाकाशीत पकडला गेला आणि सिद्धी जोहराला ते महाराज वाटले, पण अफजल खानाच्या मुलाने त्याला ओळखले आणि घात झाला. शिवाकाशीत मारला गेला आणि सिद्धीची माणसं महाराजांचा पाठलाग करू लागली. खूप सुंदर प्रयत्न ही मुलं करतायत आणि खरंच ह्यांचं पुन्हा एकदा जेवढं कौतुक करावं तेवढं कमी आहे. बाळा, तुझं नाव काय? अमेय सिद्धेश पेडणेकर. काय सांगशील पुढचा इतिहास? महाराज आणि बाजीप्रभू देशपांडे घोडखिंडीमध्ये पोहोचले तेव्हा सगळ्यांना कळून चुकले की गणित त्यांच्या मागोमाग येत आहे. आता पहिले अशक्य, सगळ्या सापडलं तर महाराजांचा जीव धोक्यात येईल. म्हणून बाजीप्रभू देशपांडे म्हणाले, महाराजांना लाख मिळाले तरी चालायचे. महाराज, हीच आमचे वैकुंठ, हेच आमचे पंढरी, आजचा सण आम्हाला साजरा करून द्या. राजे, तुम्ही विशाळगडाकडे रवाना व्हा. मी आणि आमची 300 बांदल सेना सिद्धीच्या फौजेला इथे रोखून ठेवू. राजे, तुम्ही विशाळगडाकडे पोहोचला तर की तोफ्याची 5 सलामी द्या, म्हणजे आम्ही समजून जाऊ की तुम्ही विशाळगडाकडे सुखरूप पोहोचला आहात. जेव्हा राजे विशाळगडाकडे रवाना होत होते तेव्हा महाराजांनी बाजीप्रभू देशपांड्यांनी त्यांना वाकून मुद्रा केला. सिद्धीची सेना घोडखिंडीमध्ये पोहोचली आणि तेव्हा सिद्धी मसूद म्हणाला, अकेले हो, हट जाओ न तो मारे जाएंगे. सिद्धीच्या सेनेसमोर बाजीप्रभू देशपांडे आणि 300 बांधल होते. बाजीप्रभू देशपांडे यांच्या दोन्ही हातात दानपट्टे होते. ते सपासप गडिमाला कापत पुढे जात होते. गडी 1 इंचही पुढे येऊ शकत नव्हता आणि तिथे शिवाजी महाराज विशाळगडाच्या पायथ्याशी पोहोचले होते. विशाळगड
आणि आपल्याच गद्दार मराठा लोकांनी महाराजांना थांबवले, कारण की आपल्याच गद्दार मराठा लोकांनी सिद्धी सोबत हात मिळवणी केली होती आणि त्यामुळे महाराजांचा वेळ विशालगडाकडे पोहोचण्याचा वेळ वाढत होता. थँक्यू. ओके बाळा, तू ये पुन्हा. तुझं नाव नाही सांगितलंस तू. तनिष प्रशांत राऊत. कितवीत आहेस तू? मी तिसरीत आहे. आता याच्या नंतर कोण बोलणार आहे? नाव काय तुझं? माझं नाव अन्वी अमर अरोलकर आहे. मी 4थीत आहे, 5वीत आहे. अशी आहे. हा, काय पुढचा इतिहास काय सांगणार आहेस? मी शिवाजी महाराजांचा म्हणजे जो अमर आता बोलला त्याच्याच पुढचा इतिहास मी तुम्हाला आता सांगणार आहे. तोफांचा आवाज ऐकू आला. थांबा, ऐकण्यासाठी आतुर झाले. पट्ट्याने वार करत होते. शिवाजी महाराजांना पोहोचण्याची काय म्हणजे ठसा मिळत नव्हता. तब्बल दोन प्रहर म्हणजे आताचे 6 तास गणिमांना झुंज देत होते. हे पाहून फैजल खान म्हणजे अफजल खानचा मुलगा याने बाजीप्रभूंना गोळी झाडली. आभाळा एवढा देह खाली पडला. गणिमांना वाटले की आता आपण जिंकू, पण बाजीप्रभू पुन्हा उभे राहिले आणि म्हणाले. काय म्हणाले? बाजूला वा, जोवर राजा पोचत नाही तोवर मी मारायचो नाही. सांगा तुमच्या आम्हाला. तुझं नाव काय बाळा? मल्हार राहुल कळते. कितवीत आहेस तू बाळा? सिनियर KG ला आहे तो. व्हेरी नाईस. तुझं नाव? आदित्य नामदेव कालेकर. पुढे काय झालं? पुन्हा युद्ध झाले आणि थोड्या वेळाने तोफांचे आवाज ऐकू आले. तोफांचे आवाज ऐकल्यावर बाजीप्रभूंनी तलवार खाली टाकली आणि राजा शेवटचा मुद्रा असं म्हणत त्यांचा देह जमिनीवर पडला. बाजीप्रभूंच्या आणि बांदर सेनेच्या रक्ताने पावन झाली म्हणून महाराजांनी त्या खिंडीला पावनखिंड असे नाव दिले. जय शिवराय. छत्रपती शिवाजी महाराज ज्यांचं नाव ऐकूनच अंगात 10 हत्तींचे बळ येते आणि रक्त सळसळते, असे छत्रपती शिवाजी महाराज ज्यांनी लढून आपल्याला स्वराज्य प्राप्त केले. मावळ्यांचे रक्त मातीच्या कणाकणात सांडले. या भूमीने पाहिले आहेत असंख्य युद्ध आणि असंख्य बलिदाने. ते स्वराज्य जपत मी आणि माझ्या मित्रांनी तुमच्या समोर सादर केले आहे हे पावनखिंडीतला थरार. जय भवानी, जय शिवाजी, जय शिवाजी, जय भवानी, छत्रपती शिवाजी महाराज की जय, छत्रपती संभाजी महाराज की जय, जय जिजाऊ, जय शिवाजी. या ठिकाणी आपण बघतोय छत्रपती शिवाजी महाराजांचा धगधगता इतिहास पुन्हा एकदा जिवंत करण्याचा आणि आपल्या शब्दातून तो व्यक्त करण्याचा प्रयत्न या छोट्या छोट्या मावळ्यांनी आपल्या समोर केलेला आहे. यांच्या प्रयत्नांना खरंच सगळ्यांनी उत्स्फूर्त टाळ्यांनी यांना खरंच आपण दाद दिली पाहिजे या छोट्या चिमुकल्यांना, कारण ह्यांचा प्रयत्न खूप सुंदर होता. त्यांनी जे काही त्यांचं जे सादरीकरण होतं ते इतकं विलक्षण होतं, इतकं सुंदर होतं की खरंच अंगावर काटा येत होता. पुन्हा एकदा आपला तोच इतिहास आपल्या डोळ्यासमोर येत होता. याच नंतर आपण या ठिकाणी याच इमारतीतील या सोसायटीतील मोठे जे मावळे आहेत त्यांनी या ठिकाणी सिंहगडाची प्रतिकृती साकारलेली आहे. सिंहगड हा किल्ला या ठिकाणी साकारलेला आहे. आपण बघतोय हा किल्ला खूप सुंदर बारकाईनं अगदी या किल्ल्यावरती ज्या ज्या काही गोष्टी आहेत, जे काही दरवाजे असतील किंवा सगळं काही पूर्णपणे छान सुंदर अशा पद्धतीनं साकारण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे. आपण या ठिकाणी आपले बदलापूरच्या दर्शकांना हा किल्ला आपण या ठिकाणी दाखवतोय. नक्कीच तुम्हाला या ठिकाणी येऊन या किल्ल्याला भेट द्यायची असेल तर बदलापूरकरांनो तुम्ही या ठिकाणी येऊन ह्या किल्ल्यांना भेट देऊ शकता. या मावळ्यांचं तुम्ही कौतुक करू शकता. यांना खरंच कौतुकाची थाप तुमच्याकडून मिळणं गरजेचं आहे आणि हा जो इतिहास आहे तो पिढ्यानपिढ्या जिवंत राहावा. त्याच्यानंतर याच बदलापूर शहरात जी
शिवरायांच्या पदस्पर्शानं पावन झालेली भूमी आपण म्हणतो आपलं बदलापूर शहर. या बदलापूर शहराची ही जी ओळख आहे ही जिवंत ठेवण्यासाठी तमाम बदलापूरकरांना पुन्हा एकदा आवाहन आहे की अशा सगळ्या ज्या कलाकृती आहेत त्यांना अवश्य भेट द्या आणि या सगळ्या ज्या मावळ्यांचं आहे त्यांचं कौतुक नक्कीच करा. या ठिकाणी आपल्या सोबत याच सोसायटी मधली ही तरुणी आहे, आपल्या बरोबर बोलणार आहे. काय सांगशील या संपूर्ण किल्ल्या संदर्भात? किती जण आहात तुम्ही आणि त्यांनी किती मेहनत घेतली, सगळं काही? नमस्कार, मी श्रेया राऊत. आम्ही सिंहगडाची हुबेहूब प्रतिकृती रचायचा प्रयत्न केला आहे. आम्ही 10 ते 12 जणांनी मिळून हा किल्ला बनवला व 5 ते 6 दिवस लागले आम्हाला हा किल्ला बनवायला. सिंहगडाचा इतिहास असा आहे की हा गड 4,400 फूट उंचीवर आहे समुद्र सपाटीपासून. आणि ह्या गडाचे वैशिष्ट्य असे आहे की तानाजी मालुसरे यांनी ह्या गडावर खूप महत्वाचे इतिहास रचले आहे. म्हणून ते दाखवण्यासाठी आम्ही तानाजी मालुसरे यांचं स्मारक, त्यांच्या स्मरणार्थ स्मारकही बनवलं आहे. 1670 ह्या साली तानाजी मालुसरे हे लढाईमध्ये त्यांचे जीव गमावले. त्या क्षणी छत्रपती शिवाजी महाराजांनी ह्या किल्ल्याचे नाव कोंढाणा असे बदलून सिंहगड असे ठेवले व ते लढाईला जात असताना त्यांच्या मुलाचं रायबाचं लग्न असतानाही त्यांनी त्याला महत्व न देता त्यांनी पहिले लढाईला व गडाला महत्व दिला. आणि त्यावेळेस ते असंही म्हटले होते की आधी लगीन कोंढाण्याचं मग माझ्या रायबाचं, असं म्हणून ते लढाईला पुढे गेले व त्यांनी त्यांचे जीव गमावले आणि जीव गमावले व त्यांनी खूप महत्वाचा इतिहास रचला आहे. ज्याप्रमाणे त्यांनी त्यांच्या घरच्यांना व कोणाला महत्व न देता त्यांनी गडाला पहिले महत्व दिलं. व हा किल्ला पुणे जिल्ह्यामध्ये आहे, महाराष्ट्रातील. या किल्ल्याला 2 मुख्य प्रवेशद्वार आहेत, कल्याणद्वार व पुणे द्वार. आम्ही दरवर्षी एक वेगळी थीम उभारण्याचा प्रयत्न करतो. ह्या वर्षी आम्ही जे आता चालू घटना आहेत, मुलींना संरक्षण, मुलींवरती अत्याचाराच्या ज्या घटना वाढतात, अत्याचार, बलात्कार जे केलं जातं, आपल्या आजूबाजूला खूप घटना घडल्या, त्यावर आम्ही हे करण्याचा प्रयत्न केला आहे. ज्या आता बऱ्याच घटना घडल्या आपल्या आजूबाजूला, तर मुलींना संरक्षण मिळालं पाहिजे. मुलींच्या शिकण्याच्या ठिकाणी, प्रवासाच्या ठिकाणी मुली बाहेर पडतात, त्यांना सगळीकडे संरक्षण मिळालं पाहिजे व त्यांना सुरक्षितता मिळाली पाहिजे आणि समान न्याय मिळाला पाहिजे. जसं की छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये ते सर्वांना समान न्याय द्यायचे. त्यांच्या खूप जवळची व्यक्ती होती जिने एका स्त्रीवर वाईट नजर टाकली होती व छत्रपती शिवाजी महाराजांनी ती जवळची व्यक्ती आहे हे न बघता त्यांचे दोन्ही हात व दोन्ही पाय छाटून त्यांचा चौरंग केला व त्या स्त्रीला समान न्याय दिला. त्याचप्रमाणे आताही आपल्या सर्वांना समान न्याय मिळाला पाहिजे व प्रत्येक स्त्रीला संरक्षण मिळालं पाहिजे. अशा अपराधाला चौरंगासारखी शिक्षा दिली गेली पाहिजे, सर्वांना शिक्षा दिली पाहिजे. आणि मी हेच बोलले आता की अब द्रौपदी प्रश्न न पूछेगी, उसे खुद प्रश्न बनना होगा. अब इस कलयुग में गिरधर न आएंगे, उसे खुद कृष्ण बनना होगा. हे बोलून जय भवानी, जय शिवाजी, जय शिवाजी, जय भवानी, छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय असो. हर हर महादेव. खूप सुंदर असं वातावरण आहे. तुमच्यापैकी कोणी बोलणार आहे? खूप सुंदर असं वातावरण आहे. आपण आपल्या सोसायटीचा हा जो परिसर आहे, या सोसायटी मधले हे सगळे जे रहिवासी आहेत, ज्यांनी या मुलांना खूप प्रोत्साहन दिलेलं आहे. खरंच या मुलांना जी प्रोत्साहन देण्याचं काम या पालकांनी केलेलं आहे, या सगळ्या मोठ्यांनी केलेलं आहे आणि त्यांचं देखील कौतुक आपण जितकं करू तितकं कमी आहे. कारण जेव्हा ही मुलं काहीतरी करण्याचा प्रयत्न करतात त्यावेळेला कुठेतरी या सगळ्या ज्येष्ठांनी, या सगळ्या त्यांच्या घरातल्या व्यक्तींनी त्यांना जो प्रोत्साहन दिलेला आहे त्यामुळे हे सगळं साकार होऊ शकलेलं आहे. त्यामुळे त्यांचंही कौतुक केलंच पाहिजे. थोडंसं आपण खेळीमेळीचं वातावरण करूया. तुम्हाला शिवाजी महाराजांच्या इतिहासाविषयी थोडंफार माहित असेल?
छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव कोणाला माहितीये? पूर्ण नाव हात वरती करा त्यानं. हात वरती करा त्यांनी ज्याला माहितीये. काय नाव आहे छत्रपती शिवाजी महाराजांचं? शिवाजी शहाजी भोसले. काय आता तुम्हाला कळलं काय? सगळ्यांनी एकत्र बोला. शिवाजी शहाजी भोसले. ह्या मुलांनी खूप सुंदर असा किल्ला, आणि या ठिकाणी आपण बघतोय या मोठ्या मोठ्या मावळ्यांनी सुद्धा यांच्याकडे जे आपण पारितोषिक बघतोय, हे जे बक्षिसं बघतोय, ही त्यांनी कमावलेली ही बक्षिसं आहेत. प्रत्येक वर्षी किल्ले स्पर्धात सहभाग घेऊन ही सगळी पारितोषिकं त्यांना मिळालेली आहेत. आपण बघतोय या ठिकाणी, आणि खूप अभिमानानं ही मुलं हे आपले जे बक्षिसं आहेत ती दाखवत आहेत आपल्याला. आणि या ठिकाणी खऱ्या अर्थानं आपण त्यांचं पुन्हा एकदा त्यांच्या आपण कौतुक करूयात. या ठिकाणी जे रहिवासी आहेत, जे ह्या मुलांना प्रोत्साहन देत असतात, आपण त्यांच्याशीही बोलूयात, त्यांनाही विचारूयात. अनेक महिला पुरुष सगळे आहेत आपल्या सोबत या ठिकाणी. सर्वप्रथम तुम्हा सगळ्यांना दिवाळीच्या शुभेच्छा आपल्या बदलापूरच्या वतीनं. काय सांगाल या सगळ्या, हे दरवर्षी आपण करतो आणि कसं वातावरण असतं? मागील 5 ते 6 वर्षापासून राजलक्ष्मी एबीसीडी परिवार विशेषतः लहान मुलांना किल्ल्यांविषयी महत्व समजावं, महाराजांची इतिहास समजावा, सर्वांना इतिहासामध्ये ज्या ज्या बारीक बारीक गोष्टीचा उलगडा तो मुलांना व्हावा, यासाठी सोसायटीच्या सर्व मेंबर्सच्या वतीने मुलांना प्रेरणा देण्यासाठी आमचे सर्व मेंबर्स इथे येतात, त्यांना सहकार्य करतात. पुन्हा प्रत्येक कामामध्ये मदत दे, काय बारीक बारीक गोष्टी ते बारीक बारीक बारकावे सांगत असतात आणि त्यांना त्या किल्ल्यांची निर्मिती करण्यास इनडायरेक्टली मदत करत असतात. याचाच अर्थ असा की जी आपली जी संस्कृती आहे ती मुलांना समजली पाहिजे, आपण तो वारसा पुढे जपला पाहिजे. हा खरा मुख्य उद्देश सोसायटीच्या माध्यमातून आम्ही साकार करण्याचा प्रयत्न करत असतो. कोण आहे अजून? कोणी बोलणार? कसं वाटतंय? आपल्या सोसायटीतली मुलं खूप चांगल्या प्रकारे आणि खूप उत्स्फूर्तपणे आपला इतिहास सांगताय शब्दांनी. अगदी त्यांनी बरेचसे असे जे काही वाक्य आहे ते खूप चांगल्या प्रकारे सादरीकरण केलं. कसं वाटतंय मुलांचं कौतुक? नाही, खरंच खूप छान वाटतं की जसं तुम्ही मगाशी म्हणालात की सगळी मुलं इंग्लिश मिडियमची आहेत आणि आता सध्या मराठी मिडियमला आपली मुलं कमी सापडतात. आमच्या सोसायटीत पण 90% मुलं मराठी मिडियमची नाही आहेत. तर तरी सुद्धा त्यांची तयारी बघता आणि आमचं जसं आमचे राऊत साहेब म्हणाले की 5 ते 6 वर्ष आम्ही ही परंपरा जपली आहे. आणि आता सध्या असं वातावरण आहे ना की दिवाळी यायच्या 15 दिवस आधीच मुलं स्वतःहून सुरू होतात की आम्हाला किल्ले बांधायचे, आम्हाला महाराजांची माहिती द्या, आणि ती स्वतःहून बुक्स घेऊन येतात की आम्हाला लिहून दे दादा, आणि काका आम्हाला हे सांगा ते सांगा. मग ते बघायला खूप आवडतं आम्हाला, कारण आजकाल जे धगधगता इतिहास आहे महाराजांचा तो आपल्या लहान पुढच्या पिढीला माहित पडणं खूप आवश्यक आहे. आणि ती मुलं स्वतःहून येताना जे आम्ही एन्जॉय करतो ना की मुलं स्वतःहून येतात, ते आम्हाला खूप आवडतं. आणि म्हणून प्रत्येक जण प्रत्येक पालक त्यांना ती माहिती देतो. आणि ही जी तयारी तुम्ही लहान मुलांची बघितलं ती अर्ध्या दिवसात आम्ही करून घेतलेली आहे. म्हणजे इतिहास त्यांना थोडाफार माहिती होता, पण ते स्पीच द्यायचं आणि ती तयारी करायची आम्ही अर्ध्या दिवसात केली आहे. त्यामुळे आम्हाला पण आता खूप आनंद झाला की त्यांनी ते दिलं सक्सेसफुली, आणि आम्ही परंपरा जपण्याचा प्रयत्न करू नक्कीच. या ठिकाणी महिला वर्ग सुद्धा आहेत. काय सांगाल? आपल्या छोट्यांचं कौतुक कसं कराल? म्हणजे अक्षरशः आम्ही स्पीच आदल्या रात्री तयार करून एका दिवसामध्ये त्यांचं पाठांतर, आणि त्यांनी पण हार मानली नाही. म्हणजे आम्ही शेवटच्या सरापर्यंत करू. आणि हाच संदेश मला तरुण पिढीला द्यायचा आहे की जसं महाराजांना पण वेळ आली तर तह करावा लागला मुघलांशी, तसं तुम्ही सुद्धा हार मानू नका. कारण आता बघता तर प्रत्येक पेपरामध्ये बातम्या असतात, अरे 10वीला 70% मिळाले, मला 90% मिळाले नाही म्हणून मी आत्महत्या केली, 12वीला टक्के कमी पडले, जॉब मिळत नाही म्हणून मुलं डिप्रेशन कडे जातात, त्यांना व्यसनाधीन होतात. असं करू नका. येणाऱ्या प्रत्येक परिस्थितीची महाराजांसारखं टफ फाईट करा, कारण येणारा प्रत्येक दिवस आपलाच असतो. फक्त आपण कष्ट करत पुढे जायचं, मेहनत करत राहायची, आणि एक दिवस महाराजांसारखं स्वराज्य आपण निर्माण करू शकतो. ती ताकद प्रत्येकाने, देवानी प्रत्येकाला दिलेली आहे. आणि जो घासतो तोच हिरा बनतो, हा निसर्गाचा नियम आहे. खूप असा मार्मिक संदेश या ठिकाणी दिलेला आहे. आपलं नाव मॅडम? अपर्णा सिद्धेश पेडणेकर. अपर्णा पेडणेकर या मॅडमने खूप सुंदर असा संदेश या ठिकाणी दिलेला आहे. मी सगळ्या संपूर्ण सोसायटीतल्या मुलांना आणि सगळ्या रहिवाशांना एकत्रित यायला सांगते, आणि त्यांनी पुन्हा एकदा जोरात छत्रपती शिवाजी महाराजांच्या घोषणा द्या, जेणेकरून हा एक प्रामाणिक प्रयत्न आहे आपला बदलापूरच्या वतीनं. खूप सुंदर असा प्रयत्न की या सगळ्या
ज्यांनी ही कला घडवलेली आहे त्यांना कुठेतरी एक व्यासपीठ हक्काचं मिळावं याची एक प्रामाणिक प्रयत्न आम्ही करतोय आणि याच माध्यमातून आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत. तुम्हाला देखील तुमच्या सोसायटी मधला किल्ला आपल्या बदलापूरच्या माध्यमातून तुम्हाला प्रसिद्ध करायचा असेल, तुम्हाला सुद्धा झळकायची इच्छा असेल तर नक्कीच तुम्ही आम्हाला संपर्क करू शकता. आज आपण राजलक्ष्मी सोसायटीमध्ये आहोत. पुढची कोणती सोसायटी आपण नक्कीच बघूयात. पुन्हा एकदा आता छत्रपती शिवाजी महाराजांच्या घोषणा होणार आहेत या ठिकाणी आणि याच एका नोटवरती आपण या लाईव्हचा एंड करणार आहोत. जय भवानी, जय शिवाजी, जय शिवाजी, जय भवानी, छत्रपती शिवाजी महाराजांचा हर हर. आपल्या बदलापूरच्या तमाम दर्शकांना पुन्हा एकदा दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा. असेच काही सुंदर प्रकल्प आणि सुंदर अशा ज्या तुमच्या ज्या काही तुम्ही करत असलेली जी कला असेल ती दाखवण्याचा प्रयत्न आमच्या माध्यमातून तुम्हाला करायचा असेल नक्की आम्हाला संपर्क करा. आम्ही तुमच्यासाठीच आहोत आणि आम्ही नक्कीच तुम्हाला या माध्यमातून प्रसिद्धी देण्याचा प्रामाणिक प्रयत्न करणार आहोत. तोपर्यंत पाहत राहा आपले बदलापूर. धन्यवाद.